श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची एनर्जी जी आपण चेक करणार आहे ती मार्च 3 तारीख जे चंद्रग्रहण जे घेऊन येत आहे आपल्यासाठी किंवा आपल्यावरती दुष्परिणाम आणि चांगले परिणाम अशा काही गोष्टीचे तुमच्यासाठी घडणार आहे. त्या गोष्टीचा उलगडा आपण आता करणार आहे, कारण काही गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी बिघडत असतात. त्यामुळे आपल्याला ते माहीत नसतं की काय केल्यानं काय होणार आहे. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला आता आवर्जून सांगेल की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. धनुराशीसाठी असणार आहे मंगळवारच्या दिवशी 3 तारीख आहे. 3 तारखेच्या अगोदर तुम्हाला 8 दिवसापासून या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. ऑलरेडी बरेच दिवस झालेले आहेत, पण 2-3 दिवस आता राहिलेले आहेत, कारण हेच काळ महत्त्वाचा आहे. जेणेकरून वेद जो आहे म्हणजे आपण सुतक काळ जो म्हणतो किंवा ग्रहणाचा कालावधी जो आहे तीव्रतेने जो वाढतो आहे मंगळवारचा, त्या दिवशी ज्या काही गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत त्यात तर तुम्हाला आवर्जून मी सांगणारच आहे. पण त्यानंतर जेव्हा कधी हा तुमच्या पुढे व्हिडिओ येईल त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत आणि समजून घ्यायच्या आहेत. तर ही असणार आहे धनुराशीसाठी असणार आहे. शिक्षणामध्ये अडथळा दिसत आहे तुम्हाला, शिक्षणामध्ये थोडंसं काही इनबॅलन्स होताना दिसत आहे. काही गोष्टी अभ्यास वगैरे तुमचा व्यवस्थित होत नसेल, कोणता निकाल लागायचा असेल, कोणता मार्क लिस्ट किंवा काही असेल तुमचं, जर अभ्यासासंदर्भात किंवा करिअर संदर्भात जर काही असेल तर त्यात नुकसान होताना दिसतं आहे, अडथळा येताना दिसतं आहे. तुम्हाला महत्त्वाची काही कामं या आठवड्यामध्ये करायची नाहीये, जेणेकरून गुरुवारच्या नंतर केलं तरी चालेल. राजकारणामध्ये ब्रेक होण्याची जर असं चान्सेस आहेत या आठवड्यामध्ये. ब्रेक लागू शकतो किंवा थांबू शकतो, किंवा तुमच्यामध्ये एक नवीन काही गोष्टी करणार असाल तुम्ही राजकारणाच्या संदर्भात तर थोडंसं थांबायचं आहे तुम्हाला. थोडा यातून काहीतरी त्रास होताना दिसत आहे. भले तुम्ही कितीही देवधर्म करा, कितीही काय करा, पण तुम्हाला ह्या ग्रहणाचा जो फटका बसणार आहे त्यामध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगायचा आहे. आणि दुसरं असं आहे की बजरंग बाण जो आहे तो तुम्हाला वाचन करायचा आहे मंगळवारच्या दिवशी, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला राजकारणामध्ये कोणता धक्का बसायला नको, फटका बसायला नको. जर एखादी गोष्टी संधी तुमच्या आयुष्यामध्ये येत असेल तर ती सुद्धा व्यवस्थित पार पडावी, जेणेकरून तुम्हाला भविष्यात जाऊन त्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे. बजरंगी बाण आणि हे जास्त वाचायचं आहे, पठण करायचं आहे, प्रवास टाळायचा आहे, गुरूंचा सल्ला घ्यायचा आहे. जर कोणते गुरु तुमचे असतील तर त्यांचा सल्ला घ्यायचा आहे, त्यांना तुम्हाला थोडंसं गायडन्स घ्यायचं आहे. प्रवास शक्यतो टाळा, प्लीज टाळा, कारण शेजाजवळ कुठं आसपास जात असाल, तुमची गाडी हळू जरी असेल, तुम्ही म्हणाल की ताई मला सांगताय पण आम्ही जातोय, प्रवास करतोय, शिस्तात जातोय, निवांत जातोय, एका बाजूने जातोय, पण वेळ आली की ते कुठूनही तुमच्यापर्यंत पोहोचणार व्यक्ती आणि तुम्हाला काहीही होऊ शकतं. कारण वेळ खराब आहे, त्यामुळे मी काही गोष्टी तुम्हाला सतर्क करत आहे. ऐकणं किंवा न ऐकणं हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे मी माझं काम करत आहे. माझी सेवा जी आहे, स्वामी सेवा जी आहे, मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर श्री स्वामी समर्थ आणि ज्या गुरूंचा तुम्ही मानता किंवा एखादा गुरु वगैरे असतील तुमचा, असं भटजी वगैरे कोण असतील, पुजारी असतील, तर त्यांची भेट घ्या. त्यांना विचारा की या ग्रहण काळामध्ये आम्हाला अजून काय केलं पाहिजे, फॉलो काय गोष्टी केल्या पाहिजेत, ह्या सुद्धा तुम्हाला गोष्टीचं थोडंसं जाणून घेतले पाहिजेत. मन चंचल राहणार आहे, चिडचिड होणार आहे, मनामध्ये भीती होताना दिसत आहे, मनात भीती जास्त वाढताना दिसत आहे. मन मोकळे राहा, जेणेकरून तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होणार नाही. मन मोकळे राहणं गरजेचे आहे. मनामध्ये कोणत्या गोष्टीची भीती ठेवू नका, त्या भीतीमुळे जास्त काही गोष्टी घडण्याची शक्यता आहे. भीती कोणतीच मनामध्ये ठेवू नका. जर एखादी गोष्ट सपोज जर ह्या चंद्रग्रहणामध्ये एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये आली किंवा आज मला हे करायचं आहे आणि माझ्या आयुष्यात हे घडणार आहे, तर तेच गोष्ट घडायला वेळ लागणार नाही, कारण हे ग्रहण आहे. ह्या ग्रहणात काहीही गोष्टी घडू शकतात. त्यामुळे तुम्ही जे बोलणार आहे, ज्या गोष्टी तुमच्या आवर्जून ज्या काही होणार आहेत त्या अपशकुनही होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला भीती मनात ठेवायची नाही, मन मोकळं राहायचं आहे, निवांत राहायचं आहे. अजून दुसरं आहे भगवंताची सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे. हे सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे. भगवंताची सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे. गर्भवती स्त्रिया जर कोण असतील तर त्यांच्यासाठी ऑलरेडी मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघा. किंवा आपले वयस्कर लोक आपल्या घरामध्ये कोण असतील तर त्यांना सुद्धा माहीत आहे ह्या काही गोष्टी. कात्री हातात न घेणे किंवा चाकू हातात न घेणे किंवा अंगावरती फिट्ट होतील असे काही कपडे असतील, वस्तू असतील, धागा दोरा आपल्या अंगावरती काय असेल तर ते सगळं काढून टाकायचं आहे. दुसरं असं की हाताची नखं जे आहेत ते आपण दातामध्ये चावतो ते सुद्धा करायचं नाहीये. तुम्हाला जिभे दातावरती दात आपण असं घासत असतो ते सुद्धा करायचं नाहीये. अशा छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या तुम्हाला ऑलरेडी तुमचे आपले घरातले वयस्कर लोक असतात ते सुद्धा सांगत असतात आणि आपल्याला ही सुद्धा आता माहीत आहे बऱ्यापैकी, तरी तुम्ही त्या गोष्टी सुद्धा पाळू शकता. श्री स्वामी समर्थ. अजून काही माहिती हवी असेल तर वरती दिलेला नंबर आहे त्या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा, मला मेसेज करा. फोन नाही रिसीव्ह केलं तरी सुद्धा मला व्हॉट्सअप मेसेज टाका. प्रेग्नन्सी वगैरे असेल किंवा देवपूजा, तुम्हाला देवपूजा आवर्जून करायची आहे, देवपूजेचं काही
काही नाही आहे. पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं आहे, दुधामध्ये तुळशीपत्र टाकायचं आहे, पाणी झाकून ठेवायचं आहे, दूध झाकून ठेवायचं आहे. श्री स्वामी समर्थ. यापेक्षा अजून काही माहिती हवी असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला सगळ्या माहिती व्यवस्थित देईन. श्री स्वामी समर्थ.